राम राम भाऊ. राम राम. लक्षात आहे ना, आपले अण्णा शेट उभा आहे. या वेळेस तुमची जबाबदारी, अहो आमच्या सगळ्यांची जबाबदारी, अहो आपल्या सगळ्यांनी आपल्या अण्णांना प्रचंड बहुमताने विजय करायचंय. ह्या वेळेस आपल्या अण्णा शेटचं चिन्ह काय माहितीये का? गाजर. तर गाजरासमोरचं बटन दाबून आपल्या अण्णा शेटला प्रचंड बहुमताने विजय करायचंय. अण्णाचं चिन्ह कोण? तर गाजर. गाजर. The next day. नमस्कार दादा. राम 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 राम. लक्षात आहे ना? अहो बास का, आपल्या अण्णा शेटला निवडून द्यायचंय, त्यांचं चिन्ह आहे गाजर. नाही म्हणजे कालपर्यंत आपल्या अण्णा शेटचं चिन्ह होतं गाजर, पण आज आहे ना त्यांनी पक्ष बदललाय. जुन्या पक्षातल्या साहेबांचे विचार आहे ना आपल्या अण्णा शेटला काय पटनात, म्हणून आपल्या अण्णा शेटनी विकासाच्या मुद्द्यावर दुसऱ्या पक्षात प्रवेश केलेला आहे. आता ह्या वेळेस आपल्या अण्णा शेटचं चिन्ह आहे काकडी. म्हणून म्हणतोय वाट धरू नका वाकडी. The next day. राम राम. राम राम. आहे ना लक्षात? अहो आहे ना लक्षात, अण्णा शेट आणि काकडी. नाही म्हणजे कालपर्यंत काकडीच होती, परत अण्णा शेटनी ना पक्ष बदललेला आहे. हे? या पक्षात आहे ना आपल्या अण्णा शेटला कोणी किंमतच द्याय ना, म्हणून आपल्या अण्णा शेटनी स्वाभिमानाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा पक्ष बदललेला आहे. आता ह्या वेळेस आपल्या अण्णा शेटचं चिन्ह आहे केळ. म्हणून म्हणतोय किती खराब येऊ द्या वेळ, अण्णा शेटच्या केळासमोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा. घ्या. ए ते केळ राहत होता अण्णापाशी, काय लावलंय रे? गाजर, काकडी, केळ. माझं मत विकासाला. हा थँक्यू थँक्यू. कशाबद्दल? अण्णा शेटचं नाव आहे ना विकास. छता आईचं. पळा रे.